माहिती फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आपले 3000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आपल्या चॅनलवरती। तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। तुम्ही मला इथपर्यंत सपोर्ट केला, मला साथ दिली इथपर्यंत, आणि तुम्ही इथून पुढेही मला सपोर्ट कराल अशीच मी आशा करते। आणि चला आज आपण पाहूयात ब्लाऊजचे डिझाईन। तर हा आहे पहिला ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा। आणि याची दोरी पा किती थिन केलेली आहे। जी रेडीमेड आपल्याला भेटतात रेडीमेड दोरी त्याच्यापेक्षाही बारीक आहे ही दोरी, तुम्ही पाहू शकता। आणि या ब्लाऊजला मागच्या साईडने ऑलरेडी डिझाईन होती, तर पाचशी डिझाईन आहे। तर अशा डिझाईन आल्यानंतर आपल्याला डीप गळे घेता येत नाही। जेवढी त्या डिझाईनचा शेप असतो त्याचप्रमाणे आपल्याला घ्यावे लागते त्याच्या मागच्या साईडचे डिझाईन। तर इकडं थोडंसं आता त्या कस्टमरची उंची जास्त होती त्यामुळे इकडं ती पुरलेली नाही आहे त्याला ती डिझाईन। आणि थोडीशी इकडं हातावरती आलेली आहे, स्लीव्जवरती आलेली डिझाईन याला। ही पहा थोडीशी कोयरीसारखी डिझाईन आहे याला। तर छान आता आलेले आहेत असे ट्रेंडी ब्लाऊज जे मार्केटमध्ये आपल्याला ऑलरेडी डिझाईन करूनच आलेले आहेत, वर्क करण्याची त्याला गरज नाही राहिलेली। जर आपण भारी थोडीशी साडी घेतली तर भारी वर्क येतं त्याच्यामध्ये। आणि हा आहे दुसरा ब्लाऊज, सिंपल ब्लाऊज आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे हा। थोडीशी त्याला स्लीव्हला डिझाईन केलेली आहे, थोडीशी फुगा केलेला आहे स्लीव्जला। हा इथं 2च टक्स मारून घेतलेले आहेत, जास्त केलेल्या नाही आहे फुगा। आणि थोडी डिझाईन पण होती या ब्लाऊजवरती, तुम्ही पहा। आणि मागच्या साईडने याला केलेला आहे व्ही शेप केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि थोड्याशा खाली त्याला पोटल्या टाकलेल्या आहेत, त्या पोटल्या फॉर्मच्या बनवलेल्या आहेत। आणि किती छान व्ही शेप आलेले आहे, तुम्ही पहा। आता ट्रेंडी चालू आहे व्ही शेप, त्यामुळे आता बायका शिवतात व्ही शेप। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा व्ही शेपचे जे ब्लाऊज असतात पुढच्या साईडने किंवा मागच्या साईडने, छान वाटतात आता ते ब्लाऊज व्ही शेपचे। आणि हा काही थोडासा सिंपलच ब्लाऊज आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे हा। त्याला पुढच्या साईडने कॉपरची पायपिंग टाकलेली आहे दोरीची, आणि मागच्या साईडने पण दोरीची पायपिंग टाकलेली आहे। सिंपल ब्लाऊज आहे, डीप जास्त गळा नाही आहे या ब्लाऊजचा। थोड्याशा वयस्कर बाई आहेत त्यामुळं त्यांना डीप जास्त लागत नाही। छोटाच त्यांना मागच्या साईडने गळा लागत होता तर छोटाच केलेला आहे। तर सिंपलच आहे ब्लाऊज, पण थोडासा असा बेबी पिंक कलर आहे याचा, या ब्लाऊजचा थोडासा फिरता कलर आहे। आणि हा ब्लाऊज पहा थोडासा पिंक कलरचा आहे, कटोरी ब्लाऊज आहे। आणि पुढच्या साईडने त्याला पहा पंचकोनी शेप दिलेला आहे मी, त्याला पायपिंग वगैरे टाकलेली नाही, सिंपल पंचकोनी शेप आहे, तुम्ही पहा। आणि मागच्या साईडने व्ही शेप सारखा शेप दिलेला आहे, पण आता व्ही शेप नाही आहे हा, थोडासा इथं कर्व घेतलेला आहे म्हणजे मी, तुम्ही पहा। आणि हा आहे आपला लास्ट ब्लाऊज, तर तुम्ही पहा हा पण प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा पण। आणि मागच्या साईडने त्याला अशी डिझाईन केलेली आहे। आता इथं आपण बटन पण लावू शकतो किंवा हुक जे असतात ते पण लावले तरी काही प्रॉब्लेम नाही याला, पण त्या कस्टमरने इथे दोरी टाकायला सांगितलेली त्यामुळे इथे पहा अशी दोरी टाकून घेतलेली आहे। छान त्याला गोंडे पण बनवलेले आहेत खालच्या साईडने, आणि त्या शेपला छान असा शेप त्याचा लुक यावा त्याच्यामुळं दोरीची पायपिंग टाकलेली आहे। तर कसे वाटले तुम्हाला हे ब्लाऊज नक्की सांगा। आणि तुम्हाला जर याच्यातली डिझाईन जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही एकदा घरी तुमच्या शिवा, म्हणजे छान वाटतात अशा ट्रेंडी ब्लाऊजच असतात, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल कोणते ब्लाऊज आता आपल्याकडे असायला हवेत आणि कोणते नाही। तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।